केरळमध्ये धडकल्यानंतर मान्सून आता गोव्यात दाखल झाला असून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तो राज्यात प्रवेश करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरम्यान आज राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यंदा मान्सून 3 दिवस उशिरानं धावत असला तरी पुढील 48 तासांमध्ये कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. सन 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी वर नेण्यासाठी राज्य सरकारनं इन्व्हेस्ट महाराष्ट्र या गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेसाठी तब्बल 3,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे राज्यातील उद्योग, व्यापार आणि परकीय थेट गुंतवणुकीला जागतिक स्तरावर मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री या संस्थेचे अध्यक्ष असतील तर दोन्ही उपमुख्यमंत्री, सहअध्यक्ष आणि उद्योग मंत्री उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. ही संस्था MIDC आणि मैत्री यांसारख्या विभागांशी समन्वय साधून देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करेल. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्या नव्या राजकीय प्रवासाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी दी मूव्हमेंट बिलॉंग्स टू द पीपल या संकेतस्थळाद्वारे एका नव्या मोहिमेची सुरुवात केली असून अल्पावधीतच यावर 2,71,000पेक्षा जास्त सक्रिय सदस्य जोडले गेलेत. स्थानिक पातळीवरील छोट्या प्रयत्नांमधूनच उत्तम भविष्य घडवता येत असा विश्वास अण्णामलाई यांनी व्यक्त केलाय. दरम्यान भाजप नेतृत्वाकडे आपले विचार जुळत नसल्याने राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. तर भाजपने हा आरोप फेटाळत लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःची चळवळ सुरू करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय. बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक फैजल खान उर्फ खान सर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या खान ग्लोबल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या आवारात झालेल्या तोडफोड आणि गोळीबार प्रकरणी पाटणा पोलिसांनी खान सरांवर आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या 2 सुरक्षा रक्षकांना आधीच ताब्यात घेतलं असून खान सरांच्या सांगण्यावरूनच गोळीबार केल्याची कबुली रक्षकांनी चौकशीत दिली आहे. प्रतिस्पर्धी ज्ञानबिंदू अकॅडमी सोबतच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय आहे. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शासनाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मागील वर्षांमधील ट्रेंडनुसार 18 जून नंतर या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा 22वा हप्ता अडकला असेल तर KYC आणि लँड सीडिंग पूर्ण करून दोन्ही हप्ते एकत्र मिळवता येतील. शेतकरी PM किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर नो युअर स्टेटस या पर्यायावर जाऊन मोबाईल किंवा आधार OTP द्वारे आपला नोंदणी क्रमांक मिळवून घर बसल्या स्टेटस पाहू शकतात. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या समोरील राजकीय अडचणी वाढल्या असून आगामी निवडणुकीत त्यांची खुर्ची धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात 120 जागांच्या संसदेत विरोधी आघाडीला 62 जागांसह बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर नेतन्याहू समर्थक पक्षांना केवळ 50,000वर समाधान मानावं लागू शकतं. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही नेतन्याहू मागे पडले आहेत. इस्रायलमध्ये ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होणे अनिवार्य असून इस्रायलमधील नेते आयझनकोट यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नेतन्याहू यांचं वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षातील आपले नवीन पतधोरण जाहीर केले असून रेपो रेट 5.25% स्थिर ठेवलाय. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे होम लोन आणि कार लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI मध्ये सध्या कोणताही बदल होणार नाही. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या धोक्यामुळे केंद्रीय बँकेने हे पाऊल उचललंय. दरम्यान RBIने चालू वर्षासाठी विकास दराचा अंदाज 6.9% वरून घटवून 6.6% केला असून महागाईचा अंदाज वाढवून 5.1% केलाय. घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेल्या भूतान सरकारनं नागरिकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर केलाय. 4 जून 2026 नंतर जन्मलेल्या तिसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक अपत्यासाठी सरकार दरमहा 9,894 रुपये देणार आहे. हे प्रोत्साहन मूल 3 वर्षांचं होईपर्यंत मिळेल. भूतानमध्ये 2015च्या तुलनेत 2024 मध्ये जन्माचं प्रमाण 26% घटलंय. तर तरुण रोजगारासाठी ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये स्थलांतर करत आहेत. या सामाजिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी कॅबिनेट सचिव केसांग डेकी यांनी या नव्या धोरणाची घोषणा केली आहे.
स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका अवघ्या 5 महिन्यातच म्हणजेच 14 जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतेय. ही मालिका अचानक बंद होत असल्यानं प्रेक्षकांसह मुख्य अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही ऐतिहासिक मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर पुनःप्रसारित केली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास उलगडणारी ही मालिका 8 जून पासून दररोज सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता प्रेक्षकांना पुन्हा पाहता येईल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्लेइंग 11 बाबत महत्त्वाचे संकेत दिलेत. IPL 2026 मध्ये 700हून अधिक धावा कुटणाऱ्या डावखुऱ्या साई सुदर्शनला कसोटीत देवदत्त पडिक्कलऐवजी प्राधान्य दिले जाईल असं गंभीर यांनी स्पष्ट केलंय. तसेच ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी 4 फिरकीपटू तयार करायचे असल्याने या मॅचमध्ये चौथा स्पिनर शोधला जाईल. दरम्यान ऋषभ पंतचे उपकर्णधारपद जाण्यावर बोलताना पंतला माझा पूर्ण पाठिंबा आहे, पण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्याच्या परिस्थितीचा आदर करायला शिकायला पाहिजे असे खडे बोल गंभीर यांनी सुनावले.